योगी कथा प्रकरण 21. कारचा भीषण अपघात. माझी पूर्वसूचना. 11 जुलै 2004 रोजी पहाटे अंदाजे 5 वाजता आमच्या मारुती व्हॅनने आम्ही नागपूरसाठी जाण्यास निघालो. ड्रायव्हर म्हणून माझा भाचा विजय वानखडे होता. सोबत माझा मधला मुलगा श्याम होता. माझी नियमित तपासणी करण्यासाठी आम्ही नागपूर येथे डॉक्टर आनंद पाठक यांच्याकडे चाललो होतो. सकाळी 9 वाजताच्या सुमारास कोंडाळी येथे नाश्ता केला. त्यानंतर 10:30 वाजता आम्ही डॉक्टर पाठक यांच्या दवाखान्यामध्ये पोहोचलो. तिथे आमची फाईल दिली. त्यानंतर आमचा नंबर उशिरा आला. तपासणी झाली. आम्ही सायंकाळी नागपूरवरून मालेगावकडे येण्यास निघालो. कोंडाळीला आलो. तेथे नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता करीत असताना मला माझ्या गाडीचा अपघात होताना दिसत होता. ती वेळ टळावी म्हणून मी श्यामला म्हणालो की आपण 15-20 मिनिटे बसू, नंतर निघू. परंतु त्यावेळी माझा भाचा विजय वानखेडे व श्याम म्हणाले की इतक्या वेळात आपण 20-25 किलोमीटर अंतर पुढे जातो. मला अपघाताविषयी स्पष्ट काही बोलता येत नव्हते. त्यांच्या आग्रहास्तव आम्ही मालेगावकरिता निघालो. आमची मारुती व्हॅनही नवीच होती. रात्री अंदाजे 9:30 वाजताच्या सुमारास धनजपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आम्ही असताना भरधाव ट्रकने आमच्या मारुती व्हॅनला डॅश मारला. काही कळायच्या आत कारने 3 पलट्या खाऊन 20 फूट खोल नदीत पुलावरून खाली पडली. 3 पलट्या खाऊनही कारमधील आम्हा तिघांना फक्त किरकोळ मार लागला होता. आम्ही गाडीमधून बाहेर पडलो. त्यानंतर धनस पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला. श्यामने त्याच्या सहकार्याला फोन केला. त्याने कारंजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. घरी मोबाईल केला. घरून गाडी घेऊन अरविंद हा त्याच्या मित्रांसह कारंजाला आला. तेथून आम्ही मालेगावला आलो. 2-3 दिवसांनी कार दुरुस्तीसाठी कारंजा येथून अकोला येथे नेली. अकोल्याला कार दुसऱ्या वाहनाला टोचन करून नेत असताना लोक ड्रायव्हर मुक्तारभाईंना विचारत होते की या कारमधील किती गेले. कारचे खूप नुकसान झाले. पूर्ण बॉडी नवीन टाकायचे काम पडले. 1.25 लाखापेक्षा जास्त खर्च आला. 1.5 महिन्याने कार दुरुस्त झाली. मला मिळालेल्या सूचनेनुसार जर 15-20 मिनटं थांबलो असतो तर अपघाताची वेळ निघून गेली असती. अपघात टळला असता. असो, एक भीषण अपघात होऊनही ईश्वराच्या कृपेने आम्हाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही वा मार लागला नाही. मी जगदंबेचे आभार मानले.